मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं। 5 मनसैनिक या प्रकरणी ताब्यात। तर मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो, केडियांना अखेर उपरती। तर सुशील केडिया भाजपचे पिल्लावळ, तोडाफोडा आणि राज्य करा हाच त्यांचा डाव। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुण्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप। तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर। विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह दिंडीत सहभागी। फडणवीसांनी सपत्नीक फुगडीचा आनंद लुटला। आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। गंगापूर पांडव क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग। नालासोपारा पूर्वेकडील 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली। पालिकेनं आदल्या रात्रीच पावलं उचलत 30 कुटुंबियांना सुरक्षित घराबाहेर या ठिकाणी हलवल्यामुळे जीवितहानी टळली। बर्मिंगहॅम कसोटीमध्ये भारताचा दुसरा डाव 427 धावांवर घोषित। इंग्लंड संघासमोर 608 धावांचं लक्ष्य। एकाच सामन्यामध्ये द्विशतक आणि शतक झळकवणारा शुभमन गिल हा दुसरा भारतीय खेळाडू।